नमस्कार मित्रांनो, मी अजय चैत्या परत एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलाच आहे की मी जॉब सोडलेला आहे. आपल्यापैकी खूपच कमी जणांना माहिती असेल की मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जॉब करत होतो. परंतु काही महिन्यांमध्येच तो जॉब आहे तो मला सोडावा लागलेला आहे. तर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जॉब करण्याचा अनुभव कसा असतो, एकंदरीत वातावरण कसं असतं, मला आलेला सगळा अनुभव मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सोबतच मला जॉब का सोडावा लागला ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे. आधी मी त्या ठिकाणी कसं पोहोचलो ते बघूया. तर झालं असं की एक वॅकन्सी आहे हे मला समजलं आणि मी त्यासाठी ॲप्लिकेशन करून ठेवलं. ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर भरपूर असा वेळ गेला. त्याच्यानंतर एक दिवस अचानक मला कॉल लेटर आला. कॉल लेटर आल्याच्यानंतर मला त्याच दिवशी जॉईन करायचं होतं, पण जे काही होऊ शकलं नाही. मी कॉल करून, त्याच्यामध्ये नंबर होताच, तर मी कॉल करून त्यांना विनंती केली की मी आज नाही तर उद्या जॉईन करतो आहे म्हणून. तर ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी जॉईन केलं आणि एक्सपेक्टेशन्स जर बघितलं तर माझ्या खूप मोठ्या अशा होत्या की गव्हर्मेंट जॉबमध्ये जे काम आहे ते एकदम वेगळ्या पद्धतीचे असू शकतं. म्हणजे वातावरण, आपण जोपर्यंत सरकारी कार्यालयामधील वातावरण किंवा जोपर्यंत काम त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करत नाही ना, तोपर्यंत आपल्या अपेक्षा ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात. तर तशाच माझ्या पण खूप मोठ्या अशा अपेक्षा होत्या की त्या ठिकाणी असं काम असेल, तसं काम असेल वगैरे. आणि तिथं गेल्याच्यानंतर मात्र झालं असं की माझे जे एक्सपेक्टेशन्स होत्या, माझ्या अपेक्षा होत्या, त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी तिथं आधीपासून चालत होत्या. त्याच्यामुळे माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या जसाच तशा मला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. त्या ठिकाणी पहिल्याच दिवसी मला माझं जॉब रोल काय आहे ते तर माहिती होतं, पण मला कोणतं काम देण्यात येणार आहे किंवा मला कोणते ऑपरेशन्स, म्हणजेच काय सांगता येईल त्याला, कामं करावी लागणार आहेत, हे याची आयडिया मला पहिल्या दिवशी नव्हतीच. पहिला दिवस माझा जो आहे तो पूर्णपणे असाच समजून गेला. ऑफिसला समजण्यासाठी त्या ठिकाणी व्हिजिटर्स येत होते. मला पहिल्या दिवशी हे सुद्धा कळत नव्हतं की कोण कलिग्स आहेत आणि कोण व्हिजिटर्स आहेत. तर ते पहिल्या दिवसाचं झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझं थोडंसं रुटीन बसत गेला. तर रुटीन जे होतं ते माझं काहीसं असं होतं की मला ऑफिसला 9:30ला आमचं ऑफिस सुरू होत होतं आणि संध्याकाळी 5:15 पर्यंत जे ऑफिस आहे ते चालत असे. तर ऑफिसला गेल्याच्यानंतर माझ्याकडे एक स्कीम देण्यात आली, माझ्याकडे एक योजना देण्यात आली आणि त्या योजनेच्या संदर्भात जेवढे पण लाभार्थी आहेत त्या योजनेसाठीचे ते भेट देतील, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी मला दूर करायच्या होत्या. त्या समजून घ्यायचं होतं, त्यांना ती अडचण कशामुळे आलेली आहे ते बघायचं होतं आणि त्यानुसार त्यांना काय मदत करता येतं ते बघायचं होतं आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करायचं होतं. जर मार्गदर्शनानेच होत नसेल तर अजून काही करावं लागतं का, तर ती काम मला जे आहे ते करावं लागायचं. तर या ठिकाणी मला डाटाचं भरपूर असं काम होतं. डाटा जो आहे तो कलेक्ट करणे आणि बाकीच्या इतर गोष्टी, म्हणजे डाटा प्रोसेसिंग या ठिकाणी भरपूर असं होतंच. डाटा प्रोसेसिंग असल्यामुळे या ठिकाणी मला भरपूर असे फॉर्मॅट्स वगैरे जे आहेत ते एक्सेल्समध्ये वगैरे काम करणे भाग होतं. जसं की आपल्याला माहितीच आहे, मी मार्केटिंगच्या फील्डमध्ये आहे, वेबसाईट डिझाईन्स वगैरे तयार करतो आणि त्याच्यामुळे मला हे आधीपासूनच माहिती होतं आणि त्याच्यामुळे मला फारसा असा त्रास झाला नाही त्या ठिकाणी. परंतु हे जे काम होतं ते अशा पद्धतीने माझं चालायचं. आणि राहिला प्रश्न विकेंडचा, तर या ठिकाणी जी सुट्टी आहे ती शनिवार आणि रविवार अशा 2 सुट्ट्या आम्हाला या ऑफिसमध्ये काम करताना मिळत होत्या. तर आठवड्याचे 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी, अशा पद्धतीने जे माझं पूर्ण रुटीन होतं ते चालायचं. ऑफिसमधील कामासोबत बाकीचे जे कलिग्स आहेत, माझ्यासोबत काम करणारे कोवर्कर, माझ्यासोबत सांगण्यापेक्षा मी त्यांच्यासोबत काम करत होतो. तर त्यांच्यासोबत काम करताना मला कधी असं जाणवलंच नाही की मी एखाद्या ठिकाणी अंडर प्रेशर काम करतो आहे किंवा माझ्यावर जास्त प्रेशर येतं आहे किंवा बाकीच्या इतर गोष्टी. कारण त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव जो आहे ना तो खूपच आगळा वेगळा असा होता. मी आतापर्यंत भरपूर अशा ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरला काम केलेलं आहे आणि गव्हर्मेंट जॉबमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि मी केलीसुद्धा. तर हे जे आहे ना ते एकदम दुसरी फॅमिली असल्यासारखं त्या ठिकाणी वातावरण होतं. कारण अनेक जण माझ्याकडून हेल्प घेत होते, मी त्यांच्याकडून पण हेल्प घेत होता आणि हे एकमेकास सहकार्य करू असं सांगतात ना, तर तशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं.
त्या ठिकाणी सिनियर्ससुद्धा होते माझे, ज्यांनी मला कधीच फोर्स नाही केला की तू हेच कर, तुला असंच करायला पाहिजे किंवा काय. त्यांनी कोणती तरी गोष्ट सांगितली आणि मी ते त्यांना डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता मी ती डिलिव्हर करून त्यांना एक्सपेक्टेशननुसार मिळालं किंवा नाही हे त्यांनाच ठाऊक, पण त्यांनी कधीही माझ्याकडे तक्रार केली नाही की असं करायचं नाही आहे किंवा मला ओरडणी खावी लागली नाही. तर त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचं कल्चर जे आहे ते खूपच चांगलं असं होतं. एकदम छान असं कल्चर त्या ठिकाणी मला अनुभवायला मिळालं. आणि या ठिकाणी जे काम मी केलं आणि जो अनुभव मला आला म्हणजेच कल्चर, त्या ठिकाणचं वातावरण वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामधून मला भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. याच्यामधली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे लोकल जी माणसं असतात, म्हणजे आपली स्थानिक माणसं, त्यांच्यासोबत मी अनेकदा म्हणजे असं नॉर्मली बोललेलो आहे, पण कोणत्यातरी कन्सेप्टवर चर्चा करणे किंवा एखादे कन्सेप्ट त्यांना समजवून सांगणे, अशा पद्धतीने माझं आधी कधी इंटरॅक्शन झालेलं नव्हतं. मी आधी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये वगैरे अशा पद्धतीने बोललेलं आहे, पण ते विद्यार्थी आहेत आणि ही अडल्ट म्हणजेच मोठी माणसं आहेत, काही वयस्करसुद्धा येत असतात. तर त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना समजवणे हा एक माझ्यासाठी खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा असा अनुभव होता. कारण मला भरपूर अशा गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्यांच्यासोबत कसं बोलायचं असतं, त्यांचा म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट समजत नसेल तर कशा पद्धतीने समजवायची असते वगैरे, हे जे आहे ना मला सगळ्यात जास्त शिकायला मिळालं त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट अशी की मला आधी मी टीम्समध्ये काम केलेलं आहे आणि टीम्ससुद्धा मॅनेज केलेल्या आहेत. पण या ठिकाणी काम करताना मला असं कधी जाणवलं नाही की मी त्या टीममध्ये काम करतो आहे किंवा मला माझ्यावर प्रेशर दिला जातो आहे. तर ते एक चांगलं वातावरण होतं. जर मला अजून टीम परत बिल्ड करायची झाली तर मीही माझ्या टीममध्ये अशाच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर ही दुसरी मोठी शिकवण जी आहे ती मला या ठिकाणी काम केल्याच्यानंतर मिळाली. आणि दररोज म्हणण्यापेक्षा काही दिवस असे चॅलेंजेससुद्धा आले जे मला थोडेसे हँडल करणे कठीण गेलेसुद्धा. परंतु मला वाटतं माझ्यासोबत असणारे म्हणजेच मी ज्यांच्यासोबत काम करतो आहे, जे कलिग्स आहेत, त्यांच्या लक्षात नाही आलं की ही गोष्ट मला कठीण गेली, खास करून लोकांना मॅनेज करताना. तर ते सुद्धा मॅनेज होऊन गेलं. तर ती एक गोष्ट आहे की तुम्ही अडचणीत असताना तुम्ही अडचणीत नाही आहात, हे कशा पद्धतीने दाखवायचं ते सुद्धा मला या ठिकाणावरून चांगल्या प्रकारे शिकायला मिळालं. आणि फायनली ती गोष्ट की मी जॉब सोडला, एवढ्या चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी असूनसुद्धा मी जॉब सोडला, त्याचे मागचं कारण काय? आपल्याला नक्की प्रश्न पडला असेल की मी जॉब नेमका का सोडला? कारण त्या ठिकाणी कल्चर चांगलं होतं, त्या ठिकाणचं कामही मला आवडतं, मी कामही चांगलं केलं आणि मला प्रेशर पण म्हणजे अंडर प्रेशर पण काम करावं लागत नव्हतं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत. मग मी जॉब सोडण्याचं कारण काय? तर त्याच्यामागे ट्विस्ट असं आहे की मी जे काम घेतलं ना हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतं. 6 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता आमचा आणि त्याच्यामुळे हे जे काम आहे ते फक्त 6 महिनेच चालणार होतं. आणि 6 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्टचं काम मी का स्वीकारलं? तर मला अनेक ठिकाणी मी काम केलं, तो अनुभव होता. परंतु मला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करण्याचा अनुभव कसा असतो तो सुद्धा हवा होता. त्याच्यामुळे मी हे जॉब जे आहे ते ॲक्सेप्ट केलं आणि 6 महिन्यांचा कोर्स म्हणजे जो पिरियड आहे, कालावधी संपल्याच्यानंतर आमचा कॉन्ट्रॅक्ट संपला आणि त्याच्यामुळे मला हे जॉब जे आहे ते सोडावं लागलं, इच्छा नसतानासुद्धा. इच्छा नसताना म्हणजे माझी इच्छा तिथं परमनंट जॉब करण्याची नव्हतीच, परंतु एक चांगलं वातावरण सोडताना थोडंसं तर मनाला लागतंच. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कधी आलेला आहे का? हे नक्की कमेंट करून सांगा. आणि या अनुभवामधून आपल्याला काही शिकायला मिळालं का? जसं मला 2-3 गोष्टी शिकायला मिळाल्या तशा प्रकारच्या, नक्की कमेंट करून सांगा. आणि स्क्रीनवर दिसत असलेला व्हिडिओ नक्की बघा, तो आपल्याला नक्की आवडू शकतो.